ग्रामपंचायत हे लोकशाहीतील पवित्र मंदिर. वळसंगला निधीची कमतरता पडणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर. ग्रामपंचायत हे लोकशाहीतील मंदिर आहे. याद्वारे नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसोबतच ग्रामविकास साधला जातो. वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा हा साऱ्यांच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. वळसंगला विकास कामासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. वळसंग ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवार 29 मे 2025 रोजी अतिशय दिमाखात पार पडला. युवा नेते सागर खोत, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर रवींद्र अरळी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सरपंच पूजा रमेश माळी यांनी सरपंच पदाच्या कालावधीत केलेल्या विविध कामांची माहिती देणाऱ्या विकास पर्व पुस्तिकेचे प्रकाशन आमदार पडळकर यांच्या हस्ते झाले. आमदार पडळकर यांनी भाषणात जत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील सगळ्या गावांना पाणी देण्याची व्यवस्था करू. एकही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प आणू. तालुक्यात MIDCचा विस्तार करू. मोठ्या कंपन्यांना MIDC मध्ये आणून रोजगार निर्मितीला चालना देऊ. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, सागर खोत यांनी भाषणात वळसंगमधील विविध विकास कामांना नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही दिली. यावेळी विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा वळसंग भूषण पुरस्कारांनी सन्मान. या समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. वळसंग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षक धोंडाप्पा कासाप्पा बिरादार, CA SV माळी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केले. लक्ष्मी गुंडाप्पा नाईक यांना आदर्श महिला पुरस्कार, पुष्पा धोंडीराम चव्हाण यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार, आकाश उमेश नाईक यांना आदर्श क्रीडापटू, सेवानिवृत्त मेजर विठ्ठल कोळी यांना सामाजिक कार्य पुरस्कार, विलास पाटील यांना सामाजिक कार्य पुरस्कार, चन्नप्पा तनंगी यांना आदर्श शेतकरी पुरस्कार, सेवानिवृत्त शिक्षक वसंत यादव यांना आदर्श प्रबोधनकार पुरस्कार, अप्पासाहेब दुधाळ यांना आदर्श शेळी पशुपालन पुरस्कार, सुरेखा बंडगर यांना आदर्श मातृत्व पुरस्कार, कला शिक्षक दिनकर कांबळे यांना आदर्श कलाकार पुरस्कार मिळाले. कोविड काळात उत्कृष्टरित्या कार्य केलेले, आरोग्य सेवेचं काम केल्याबद्दल आशा सेविका पार्वती सन्नक्की, दीपाली साळे, संगीता वनकंडे, अनिता सुतार यांचा सत्कार करण्यात आला. इंडियन नेव्हीमध्ये भरती झालेल्या तनुजा पुजारी, अस्मिता चव्हाण यांचा गौरव केला. सरपंच पूजा माळी यांनी प्रास्ताविकांमध्ये गावातील विकास कामांचा आढावा घेतला. साऱ्यांच्या सहकार्यामुळे ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण झाले अशी भावना व्यक्त केली. या प्रसंगी गट विकास अधिकारी विलास राठोड, रमेश देवर्षी, तालुका मंडल अध्यक्ष शशिकांत पाटील, आनंदा लोकरे, सुनील पवार, उपसरपंच वंदना निळे, माजी सरपंच महादेव माळी, गोदाबाई कबाडगे, तंटामुक्त समितीचे आप्पा यादव आदी उपस्थित होते. केंचराव वगैरे यांनी आभार मानले. आपला जिल्हा, आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. हनुमंत कोळी, जत. एकच नजर चौफेर खबर. पॉवर मराठी.